हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 45. अनुबंधनात्मक रचना भाग 1. सर्वसाधारणपणे आपले विचार हे आपल्या प्राप्त कर्माला प्रारब्धाला अनुसरून अनुकूल असे अत्यंत संकुचित असतात. स्थलकाल प्रसंगानुसार ते थोडेफार अत्यंत मर्यादित प्रमाणात आणि मर्यादित काळाकरिता विस्तृत होतात, परंतु यात वैयक्तिक स्वार्थ काही लपत नाही. या आपल्या विचारांचे दुसरे वैशिष्ट्य असे की विचार व्यक्तिगत असतात, त्यामुळे प्रत्येक मानवाचे विचार भिन्न असतात. जेव्हा यात एकवाक्यता आणली जाते त्यावेळी ती स्थलकाला प्रसंगानुसार तडजोड केलेली असते. यात टिकाऊपणामुळेच नसतो. स्वार्थ संपला किंवा स्वार्थ साध्य होण्याची शक्यता मावळली तर बेदिक्कतपणे ती एकवाक्यता धुडकावून लावली जाते. परंतु ईश्वरनिष्ठ म्हणजे ज्ञानी, साधू, संत, योगी, संन्यासी, दार्शनिक, साक्षात्कारी इत्यादींचे विचार एकच एक असतात. ते आपोआप घडते, कारण सर्व संत आत्मपरब्रह्माच्या तत्त्वज्ञानाला अनुकूल असा विचार करतात. असे विचार चिर, शाश्वत, अढळ, न बदलणारे असतात. ते त्रिकाला बाधित असतात. परंतु आपल्या आणि संतांच्या विचारात मूलभूत फरक होतो तो वैचारिक बैठकीत. संतांचे विचार हे समाजाच्या कल्याणाकरिता असतात. मानवाच्या देहधारणेचा सत्यार्थ लक्षात घेऊन ते त्याप्रमाणे उपदेश करतात. त्यात फक्त शब्द, रचना, उदाहरणे यात फरक असतो. मूळ ढाचा हा वेदांतानुसारच असतो. आपले विचार आपल्या दृष्टीने सत असतात, परंतु हा सत आपल्या स्वार्थापुरता मर्यादित असतो आणि आपण आपल्या स्वार्थाशी प्रामाणिक असतो. बहुतांशी कोणी कोणाला फसवत नसतो, लुबाडत नसतो की त्रास देत नसतो. यात किंचितही खोटेपणा शोधूनही सापडणार नाही. परंतु तरीही ते भौतिक असतात, भौतिक उपभोगाभिमुख असतात, कारण आपण न कळत आपल्या संचित प्रारब्धानुसार जगत असतो. यामुळे त्याप्रमाणे फक्त आपणच वर्तन करू शकतो. असे वर्तन अमुक्त ठेवणाऱ्या पुनर्जन्माला आमंत्रण देते. परंतु संतांचे विचार हे सर्वांच्या दृष्टीने, सर्व समाजाच्या दृष्टीने सत असतात. ते आत्मपरब्रह्माच्या तत्त्वज्ञानाला अनुकूल असतात. ते अध्यात्माच्या पायावर बेतलेले असतात. त्यामुळे अशा विचारांनुसार संपूर्ण समाज आचरण करू शकतो. असे विचार मानवाच्या जीवनाची आत्मयात्रा मार्गस्थ करतात आणि यथाकाळी त्याला मुक्ती हे फळ प्राप्त होते. मानवाच्या प्रत्येक समुदायामध्ये खूप प्रसिद्ध संत झाले, परंतु त्या सर्वांचे विचार त्यांच्या त्यांच्या समुदायापुरते मर्यादित, संकुचित राहिले नाहीत. त्यांच्या विचारांची व्याप्ती समाजामधील सर्व समुदायांसाठी, लोककल्याणासाठी, आम जनतेसाठी राहिली. संतांनी फक्त तमाम मानवांच्या हिताचा विचार केला. संत सहज बोलले तरी त्यात समाजाचे हित होते. येथे पुन्हा सत्ययुग कसे सुरू होईल, तमाम मानव मुक्त कसे होतील याची चिंता या सर्व संतांनी केली, कारण त्या सर्वांच्या विचारांचा पाया आध्यात्मिक होता. यास्तव वेदार्थ सांगणाऱ्या उपनिषदांपासून ते संतांपर्यंत या प्रदीर्घ कालावधीत आणि स्थळाची बाधा न होता सर्वांचे विचार मानवाची आत्मयात्रा मार्गस्थ होण्यासाठी, सर्वांना मुक्ती प्राप्त कशी होईल यासाठी मूलभूत एकच असतात. सर्व संत तमाम मानवाच्या कल्याणाचा, हिताचा विचार करतात. संतांनी पूर्ण निरपेक्ष वृत्तीने समाज प्रबोधन केले. ते घरी, मंदिरात, मठात, आश्रमात बसून राहिले नाहीत, तर समाजाला ज्ञानी करण्याच्या तळमळीने त्यांनी भ्रमण केले. त्या काळी वाहनांची सोय नव्हती. यामुळे आपापल्या राज्यात, संपूर्ण भारतात, भारताबाहेरही यांनी वेद तत्त्वज्ञानाची पताका खांद्यावर घेऊन पदयात्रा केली. यावेळी या संतांचे अन्न, वस्त्र, निवारा याचे अतोनात हाल झाले. समाजाकडून कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करावा लागला. काहींना मारही खावा लागला. परंतु तरीही हे सर्व त्यांनी प्रभू कार्यासाठी सहन केले आणि चिकाटीने आपले आत्मकार्य सुरू ठेवले. संतांबद्दल एक सुभाषित सुप्रसिद्ध आहे. लोण्याला उष्णता लागली तर लोणी विरघळते, परंतु संत कोणालाही ताप झाला तरी विरघळतात, कारण
संतांच्या अंगी करुणा, ममता, वात्सल्य भिनलेले असते. रेड्याच्या पाठीवर मारलेल्या आसुडाचे वळ माऊलींच्या पाठीवर उमटले. हे कार्य करणे काही सोपे नाही. हे सामान्य जनतेचे काम नाही. यासाठी तसाच अधिकारी असावा लागतो. आजाऱ्याला तपासून औषध द्यायचे असेल तर त्यासाठी वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलेले असले पाहिजे. इमारत बांधायची असेल तर त्यासाठी स्थापत्यशास्त्राचे शिक्षण घेतलेले असावे लागते. मतदान करायचे असेल तर 18 वर्षे पूर्ण झालेली असली पाहिजेत. लग्न करायचे असेल तर आणखी 3 वर्षे जास्त होऊन 21 वर्षे पूर्ण झालेली असली पाहिजेत. म्हणजे पंतप्रधान निवडणे किंवा होणे यापेक्षा पती-पत्नी निवडणे किंवा होणे यात जास्त अनुभव कशासाठी लागतो ते आपणच ठरवा. असो, हा थोडा गमतीचा भाग झाला. याचप्रमाणे अध्यात्म कार्य करायचे असेल तर त्यासाठी तसाच तोलामोलाचा अधिकारी असावा लागतो. काही माऊलींप्रमाणे जन्मतःच सिद्ध संत ईश्वरनिष्ठ असतात, तर काही तुकाराम महाराज, रामदास स्वामींप्रमाणे उपासना करून सिद्ध संत ईश्वरनिष्ठ होतात. आणि म्हणून माऊलींनी पसायदान मागितले, परंतु त्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी ईश्वरनिष्ठ ग्रंथोपजीवी अशा विशेष विभूतींकडून यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. आणि असे नुसते लोका ब्रह्मज्ञान सांगितले नाही, तर त्याची सुरुवातच पहिल्या ओवीने स्वतःपासून केली. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. पूर्ण निस्वार्थपणे विश्वामधील संपूर्ण मानवांना हितकारक अशी 9000 ओव्यांची भावार्थ दीपिका स्वतः सांगितली. ती भविष्यामधील तमाम मानवांसाठी सच्चिदानंद बाबांकडून लिहून उपलब्ध करून ठेवली. आणि मग शेवटी पसायदान मागितले. आणि हे पसायदान भविष्यात त्या त्या काळी कोणालाही विनासायास मिळणार नाही, तर त्या त्या काळामधील सिद्ध संत ईश्वरनिष्ठ ग्रंथोपजीवी अशा विशेष विभूतींकडून याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशी रास्त अपेक्षा केली. फुकट मिळाले तर त्याची किंमत नसते. लोक आळशी होतात. अतिश्रीमंतांच्या मुलांना जन्मतः सर्व काही आयते मिळते आणि यामुळे असे अतिश्रीमंत आणि अशी मुले बहुतांशी वाया जातात, गुन्हेगार होतात, समाजासाठी बेमुरवत होतात. ही वस्तुस्थिती आहे. माऊलींनी ओवी ओवीमध्ये सिद्धसंत ईश्वरनिष्ठ ग्रंथोपजीवी अशा विशेष विभूतींकडून कशी अपेक्षा व्यक्त केली आहे ते आपण पुढील प्रवचनांमधून पाहू. हरिओम.